नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे. यामध्ये प्रत्येक इच्छुकांकडून मोर्चे बांधणी देखील सुरू आहे. राजकीय गटाकडून, नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे. अशातच पश्चिम भागातील करमाळा तालुक्यातील नेते आणि बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष आबा गुळवे हे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर आलेले आहेत. नेमकं हे सांगण्याचं कारण काय आहे, यावरती चर्चा करण्याचं कारण काय आहे, तर सुभाष गुळवे यांनी आमदार नारायणआबा पाटील यांचं विधानसभेला काम केलेलं होतं. सुभाष गुळवे हे बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष रोहित पवार यांचे समर्थक आहेत. पवार यांना ते कायम आदरस्थान मानत आलेले आहेत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात त्यांची देखील एक महत्वाची भूमिका कायम राहिलेली आहे. विधानसभा निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्यात ते उमेदवार होते. त्यांचा त्यामध्ये विजय देखील झाला. सुभाष आबा गुळवे हे कायम संजय मामा शिंदे यांच्या बरोबर देखील राहिलेले आहेत. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांनी वरिष्ठांचा आदेश मानत ते आमदार नारायणआबा पाटील यांच्या बरोबर राहिले. त्यांच्या बदनामीचा देखील काही ठिकाणी प्रयत्न झाला होता. मात्र तरी देखील त्यांनी या निवडणुकीत आमदार नारायणआबा पाटील यांची साथ सोडली नाही. ते त्यांच्या बरोबर राहिले. मग यांचं या निवडणुकीत मनोमिलन देखील झालेलं होतं. तरी देखील पुन्हा आमदार नारायणआबा पाटील आणि सुभाष आबा गुळवे यांच्यात नेमकी कुठे वादाची ठिणगी पडली, नेमकं त्यांच्यात का भिनसलं, असा अनेक प्रश्न सध्या केले जात आहेत. करमाळा तालुक्याच्या राजकारणात गुळवे यांच्या भूमिका कायम महत्वाच्या राहिलेल्या आहेत. कारण जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांचा प्रश्न त्यांनी कायम सोडलेला आहे. हळगाव येथील बारामती अॅग्रो, याशिवाय शेटपळगडे येथील बारामती अॅग्रो या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचा कायम प्रयत्न केलेला आहे. पश्चिम भाग असेल, त्याशिवाय हळगाव परिसरात म्हणजे सिनाकाठचा परिसर असेल, याशिवाय संपूर्ण करमाळा तालुक्यात त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी यंत्रणा येथे निर्माण केलेली आहे. यामधून अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झालेला आहे. त्यामुळं एक मोठा जनाधार देखील त्यांच्या पाठीमागे आहे. आणि एवढा जनाधार असलेले नेते माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर या निवडणुकीत दिसणार आहेत. मात्र पाटील आणि गुळवे यांच्यात नेमकं का भिनसलं, यांच्यात नेमका कुठे वाद तयार झाला, याबाबत सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा आहेत. आणि यामध्ये जी मिळालेली माहिती अशी आहे ती म्हणजे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुळवे हे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर होते. त्यांनी एकत्रित येऊन येथे पॅनेल तयार केलेला होता. या बॅनरवरती आमदार रोहितदादा पवार यांचा देखील फोटो वापरण्यात आलेला होता. मात्र त्या आधीच साधारण 3-3.5 महिने आधी विधानसभेची निवडणूक झाली होती. तेव्हा त्यांनी आमदार रोहित पवार असतील किंवा सुभाष आबा गुळवे यांनी आमदार नारायणआबा पाटील यांचं काम केलेलं होतं. मग यांच्या 3 महिन्यात का संघर्ष निर्माण झाला, असा प्रश्न करमाळा तालुक्याच्या राजकारणात केला जात आहे. आणि यावरती जी मिळालेली माहिती आहे, बारामती अॅग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे हे सांगत आहेत की आम्ही पूर्ण विश्वासानं आमदार नारायणआबा पाटील यांचं काम केलं. मात्र त्यांनी आम्हाला कधीही विश्वासात घेतलं नाही. आमच्या भागात त्यांनी 1 रुपयाचा निधी कधी दिला नाही. कुठलं काम करायचं याबाबत आम्हाला कधी त्यांनी विचारलेलं नाही. मात्र आमच्या विरोधात कुरघोड्या करणाऱ्या लोकांना त्यांनी बरोबर घेऊन गेले. अनेक ठिकाणी त्यांचे फोटो देखील आमच्यापर्यंत आलेले आहेत. नको ती माणसं ते घेऊन गेले. आमच्यावरती त्यांनी आरोप केले. पडद्यामागून वेगवेगळ्या आमच्या बाबत कुरघोड्या केल्या. अशा माणसांना आबांनी स्थान दिलं.
आणि आम्हाला मात्र यामध्ये कुठेही स्थान दिलं नाही, ही एक नाराजगी. याशिवाय त्यानंतर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आदिनाथमध्ये आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून बारामती ॲग्रो हा कारखाना आम्ही घेण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमदार नारायण पाटील यांच्याकडे गेला असता तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काही कारण नव्हतं, आम्ही देखील त्यांना मदत केली असती. मात्र या निवडणुकीवेळी आम्हाला त्यांनी कुठेही विश्वासात घेतलं नाही. उलट पक्षी आमच्या विरोधात असलेले विधान परिषदेचे सभापती भाजपचे नेते राम शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी पॅनल तयार करण्याचा प्रयत्न केला, त्यांची मदत त्यांनी घेतली. कर्जत जामखेडमध्ये आमदार रोहितदादा पवार यांचे ते विरोधक आहेत. मात्र आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी रोहितदादा पवार यांच्या विरोधातला माणूस त्यांनी तिथे दिला, त्याचा देखील परिणाम आमच्यावरती झाला. मग आम्ही त्यांना विधानसभेत मदत केलेली असताना आमच्या विरोधात ते काम करत आहेत अशी भावना आमच्या कार्यकर्त्यांची देखील झाली. त्याचा परिणाम म्हणून आम्ही माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या बरोबर पॅनल तयार करण्याचा निर्णय घेतला. भले त्या निवडणुकीत आमचा पराभव जरी झाला असला तरी देखील आमच्या भागातून आम्ही मोठं मताधिक्य शिंदे यांना दिलं. करमाळा तालुक्याच्या राजकारणात जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष असताना अनेक मोठ्या प्रमाणात निधी या भागात आणला. संपूर्ण करमाळा तालुक्याचा विकास हा दृष्टिकोन ठेवून काम करत राहिलो. याशिवाय अनेक देवस्थानांना देखील आम्ही निधी दिला. मात्र आम्हाला आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडून कायम डावलण्यात आलं. आम्ही त्यांच्यासाठी काम करत होतो, विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासाठी काम करत होतो, मात्र त्यांनी आम्हाला सपशेल नाकारलं आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्या विरोधात भूमिका मांडावी लागली, असं उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचं म्हणणं आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्यांचं आधारस्थान आहे, सहकाराचं मंदिर म्हणून त्याकडे पाहिलं जातं. मात्र हा कारखाना बारामती ॲग्रो ज्यावेळेस सुरू करत होता त्यावेळेस आम्हाला देखील विरोध करण्यात आला. आता त्यांनी कारखाना सुरू करावा, मात्र हा कारखाना त्यांना सुरू होत नाही आणि आम्हाला मात्र टार्गेट केलं जात आहे. मग अशा स्थितीत आम्ही माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला, असं सुभाष आबा गुळवे यांचं म्हणणं आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत जे काही मताधिक्य मिळालं त्यामध्ये केतूर आणि आमच्या गणात आम्ही सर्वाधिक लीड देण्याचा प्रयत्न माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलला केला आणि यावेळेस आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पूर्ण ताकद माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी उभे करणार आहोत. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं मतदान हे लिमिटेड असतं, फक्त सभासदांचं मतदान असतं. मात्र या जनरल इलेक्शन मध्ये सुभाष गुळवे यांची साथ माजी आमदार संजय मामा शिंदे यांना मिळाल्यामुळं किती परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र गुळवे यांच्या पाठिंब्यामुळे माजी आमदार संजय मामा शिंदे यांची ताकद वाढली आहे, असं एक चित्र सध्या करमाळा तालुक्याच्या राजकारणात तयार झालेलं आहे. याचा परिणाम आपण जो 2 दिवसापूर्वी मेळावा झाला त्यामध्ये देखील दिसला. या भागातून प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते. याचा परिणाम किती होणार हे येणाऱ्या निवडणुकीत पाहावं लागणार आहे. मात्र कोर्टी जिल्हा परिषदेच्या गटातून सुभाष गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांना देखील उमेदवारी मिळू शकते अशी एक करमाळा तालुक्याच्या राजकारणात चर्चा आहे आणि त्यांची उमेदवारी जर फायनल झाली तर यामध्ये सुभाष आबा गुळवे यांची एक मोठी यंत्रणा संजय मामा शिंदे यांच्या पाठीशी उभा राहू शकते. त्यांच्या पाठीमागे असलेले मताधिक्य संपूर्ण करमाळा तालुक्यात त्यांना मानणारा एक वर्ग आहे, कारण ऊसाच्या माध्यमातून त्यांनी अनेकांची कामं केलेली आहेत, अनेकांना त्यांनी मदत केलेली आहे
अनेकांना रोजगार दिलेला आहे. अनेक भागात उपाध्यक्ष असल्यामुळं, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असल्यामुळं त्यांनी निधी देण्याचा देखील प्रयत्न केला होता. पाणंद रस्ते असतील, शेती संबंधातली कामं असतील, याशिवाय व्यक्तिगत कामं करण्यावरती त्यांनी भर दिलेला होता आणि त्यामुळं त्याचा फायदा शिंदे यांना होऊ शकतो. मात्र गुळवे यांच्या प्रवेशामुळं काही फटका आमदार नारायणआबा पाटील यांना देखील बसू शकतो. मात्र हा फटका पाटील कसं भरून काढतील हे देखील पाहावं लागणार आहे. कारण याच गटात पाटील गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजे भोसले यांचं देखील नाव चर्चेत आहे आणि त्यांची उमेदवारी देखील जवळजवळ फायनल झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत येथे कसा परिणाम होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र सध्याच्या स्थितीत सुभाष आबा गुळवे यांच्यामुळं माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या गटाची मात्र ताकद वाढली असल्याचं चित्र आहे. याचा परिणाम काय होईल हे पाहावं लागणार आहे. मात्र या प्रवेशामुळं, या पाठिंब्यामुळं नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि सुभाष आबा गुळवे हे जे सांगत आहेत आम्ही आमदार नारायणआबा पाटील यांची साथ का सोडली, त्यांनी विश्वासात घेतलं नाही, आदिनाथ मध्ये आमच्या विरोधातला पॅनल, आमच्या विरोधातल्या व्यक्तींना उमेदवाऱ्या, ही कारण तुम्हाला नेमकी कशी वाटतात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. निधीबाबतचा देखील त्यांनी प्रश्न सांगितलेला आहे. याशिवाय तुम्हाला यामधलं महत्वाचं कारण कुठलं वाटतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. धन्यवाद.